मराठी चित्रपट सृष्टीसाठी आता अभिमानाचा क्षण ठरावा अशी एक मोठी बातमी समोर आली आहे। 2025 मध्ये प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवणारा दशावतार हा चित्रपट आता थेट ऑस्कर अर्थात अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत पोहोचलाय। मराठी सिने इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाची मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये निवड झाल्यानं सिनेप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दशावतारने गेल्या वर्षी केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर कलात्मक आणि विषयात्मक पातळीवर सुद्धा आपली वेगळी छाप उमटवली होती। मराठी प्रेक्षकांबरोबरच अमराठी रसिकांनीही या सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला। इतकंच नाही तर हा चित्रपट मल्याळम भाषेत सुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2026 मध्ये दशावतार आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेमाचं नाव उंच होताना दिसतंय आणि या चित्रपटाचे निर्माते सुजय हांडे आता आपल्या सोबत आहेत। सुजय, मेहनतीचं चीज झालं असं वाटतंय? अगदी 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 आमच्या सगळ्या टीमचं जी मेहनत या फिल्म मागे होती त्या सगळ्याचं चीज झालंय आणि याचा आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद आहे। ठीक आहे, एकीकडे आपण बघतो की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, स्क्रीन मिळत नाही अशी एक तक्रार केली जाते आणि एवढी सगळी वेगवेगळी आव्हानं असताना मराठी सिनेसृष्टीत एक चित्रपट आपला आंतरराष्ट्रीय पातळीवर जातो, नाव गाजवतो आणि तिथे व्यासपीठ मिळवतो, ही किती मोठी गोष्ट आहे मराठी सिनेसृष्टीच्या दृष्टीनं सुद्धा। एक निर्माता म्हणून सुद्धा तुम्हाला काय वाटतं आणि या इंडस्ट्रीचा एक भाग म्हणून सुद्धा? नाही, मला वाटतं की इंडस्ट्रीचा भाग म्हणून ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ही मला वाटतं ही सुरुवात आहे। या दशावतारच्या निमित्ताने हा जो मार्ग एक मोकळा होतोय आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये पोहोचण्याचा, हा नक्कीच अख्ख्या सिनेसृष्टीच्या पुढच्या सगळ्या फिल्म मेकरसाठी एक नवीन मार्ग मोकळा होतोय आणि सगळ्या आपल्या कथा या नेहमीच चांगल्या असतात, होत आहेत आणि होत राहिल्या आहेत आतापर्यंत। त्या सगळ्या आता आंतरराष्ट्रीय याला पोहोचतात याचा खूप मोठा आनंद होतोय, अभिमान वाटतोय आणि निर्माता म्हणून काय जेव्हा आपण ही फिल्म बनवायला घेतलेली असते तेव्हा आपण एक फक्त फिल्म चांगली कलाकृती आपल्या हातून घडावी असाच एक फक्त डोक्यात विषय असतो। पण ही ऑस्कर हे जे आपण कधीतरी एक स्वप्नात बघितलेलं असतं की अरे आपण त्या ऑस्कर अकॅडमी अवॉर्डला कधीतरी आपली फिल्म जावी, तर आम्ही सगळेच भाग्यवान आहोत की आमची एक कलाकृती तिथपर्यंत पोहोचतीये, त्या ज्युरी मेंबर्स पर्यंत पोहोचतीये। आनंदाची गोष्ट आहे, आत्ताच मी ते अकॅडमी स्क्रीनर्स वरती बघितलं तर अव्हेटार सारख्या फिल्मच्या बाजूला दशावतारचं नाव आणि इकडे स्क्रीनिंगला दिसते ती, हे खूप मोठं अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी। अगदी बरोबर आहे सुजय। पण सुजय, हा चित्रपट बघितल्यानंतर अनेकांनी त्याची समीक्षा केलेली आहे, अनेकांनी कौतुक केलेलं आहे, अनेकांनी भरभरून प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे, पण एक चित्रपट निर्माता म्हणून या चित्रपटात असं तुम्ही काय दाखवलंय, काय सांगू इच्छिता की ज्याच्यामुळे हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा नावारूपाला येतोय आणि तिथे सुद्धा अप्रिशिएट होतोय? असं एक चित्रपट निर्माता म्हणून तुम्ही काय काय दिलंय आणि काय दाखवलंय या चित्रपटात? मला वाटतं की या चित्रपटाचा जो विषय आहे तो एवढा युनिव्हर्सल आहे, ठीक आहे। म्हणजे यातली बाप मुलाची इमोशनल गोष्ट असो किंवा त्यातला पर्यावरणाबद्दलचा जो विषय आपण घेतलेला आहे, हा अगदी अमेझॉनच्या जंगलापासून ते भारतातल्या कोकणापर्यंत सगळीकडे तोच विषय जगभरात चालू आहे आणि त्याच्या कुठे आपण एक वाचा फोडली या चित्रपटाद्वारे, त्याचं एक काहीतरी एक कॉग्निशन्स घेतलं या चित्रपटाद्वारे। तर त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचं एक प्रेक्षकांना त्याचं कुठेतरी एक कनेक्ट झालं आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादालाच एक काय तुरा आपण म्हणू की ऑस्करनी पण त्याचं दखल घेतली आणि तिकडे मेन कॅटेगरीत कंटेन्शन लिस्ट मध्ये ते आलेलं आहे। ठीक आहे सुजय, परत एकदा तुमचं खूप अभिनंदन। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधलात त्याबद्दल। तर दशावतार ऑस्करच्या दारात पोहोचल्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कष्टाचं, प्रामाणिकपणाचं मोठं स्वप्न पाहण्याचं चीज होतंच, फक्त कामावर विश्वास हवा, खाली मान घालून कष्ट करत राहण्याची चिकाटी हवी, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द हवी आणि विश्वास ठेवणाऱ्या माणसांची खंबीर साथ हवी अशी प्रतिक्रिया खानोलकर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे।